रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत जनाबाईचा अभंग क्रमांक 44 हा पाहणार आहोत. संत जनाबाई या वारकरी संप्रदायातील महान संत कवयित्री होत्या. त्यांच्या अभंगामध्ये विठ्ठलावरील अपार प्रेम, भक्ती, समर्पण आणि देवाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते दिसून येते. त्या विठ्ठलाला केवळ देव मानत नाहीत, तर तो आपला सखा, आई वडील, आधार आणि जीवनाचा सोबती आहे असे मानतात. या अभंगामध्ये जनाबाईंनी विठ्ठलाला प्रेमाने हाक मारली आहे आणि त्यांच्याकडे कृपा, दर्शन व आध्यात्मिक शांतीची मागणी केली आहे. तर चला अभंग पाहूया. एरे एरे माझ्या रामा, मन मोहन मेघ श्यामा. संत मिसे भेटी, देई देई कृपा गोष्टी. आमची चुकवी जन्मव्याधी, आम्हा देई हो समाधी. जनी मने चक्रपाणी, करी ऐसी हो करिनी. एरे एरे माझ्या रामा, मन मोहन मेघ श्यामा. यावेळी संत जनाबाई आपल्या प्रिय विठ्ठलाला प्रेमाने बोलवत आहेत. त्या म्हणतात, हे माझ्या रामा, तू माझ्याकडे ये. येथे राम म्हणजे भगवान विठ्ठल. भक्ताच्या मनात देवाबद्दल असलेली ओढ आणि प्रेम या शब्दातून व्यक्त होते. मनमोहन म्हणजे मनाला आकर्षित करणारा, मन जिंकून घेणारा. विठ्ठलाचे रूप, त्यांचे गुण आणि त्याची कृपा भक्ताच्या मनात सतत आकर्षित करते. मेघश्यामा म्हणजे काळ्या ढगासारखा सावळा रंग असलेला. विठ्ठलाचे सावळे सुंदर रूप भक्ताच्या मनात आनंद देते. जनाबाईंना विठ्ठलाच्या दर्शनाची तीव्र इच्छा आहे. देव दूर नसून तर आपल्या जवळच यावा, आपल्याशी संवाद साधावा अशी त्यांची भावना आहे. ही भक्तीतील प्रेमाची अवस्था आहे, जेथे भक्त आणि देव यांच्यातील जवळचे नाते निर्माण होते. संत मिसे भेटी, देई देई कृपा गोष्टी. या ओळीत जनाबाई देवाकडे संताच्या माध्यमातून भेट मिळावी अशी इच्छा व्यक्त करतात. संत मिसे म्हणजे संताच्या संगतीने केलेली किंवा संताच्या रूपाने. संत हे देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतात. त्यांच्या सहवासामुळे मन शुद्ध होते आणि भक्ती वाढते. जनाबाई म्हणतात की मला तुझी भेट घडव, तुझ्या कृपेच्या गोष्टी माझ्या जीवनात घडू दे. देवाची कृपा मिळाली तर जीवनातील दुःख कमी होते आणि मनाला समाधान मिळते. संत संघाचे महत्त्व वारकरी परंपरेत मोठे मानले जाते. संतांच्या विचारामुळे माणसामध्ये नम्रता, प्रेम, दया आणि भक्ती निर्माण होते. म्हणून जनाबाई विठ्ठलाकडे संतांच्या संगतीनेचाही मागणी करते. आमची चुकवी जन्मव्याधी, आम्हा देई हो समाधी. यावेळी जनाबाई संसारातील दुःखापासून मुक्ती मागतात. जन्मव्याधी म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून येणारे दुःख, चिंता आणि संसारातील त्रास. मानवी जीवनात अनेक अडचणी, मोह, चिंता आणि दुःख येतात. त्या सर्वांमधून मुक्त होण्यासाठी देवाची भक्ती आवश्यक आहे, असा विचार येथे व्यक्त केला आहे. जनाबाई म्हणतात, हे विठ्ठला, आम्हाला या संसाराच्या त्रासातून सोडव आणि आम्हाला समाधी दे. येथे समाधी म्हणजे केवळ ध्यानाची अवस्था नसून तर मनाची पूर्ण शांतता, देवाच्या चरणी स्थिर झालेली भक्ती आणि आत्मिक आनंदच होय. ज्याचे मन देवाच्या भक्तीत रमले त्याला बाह्य परिस्थितीचाही त्रास कमी जाणवतो. देवाचे स्मरण केल्याने मनाला धैर्य आणि शांतता मिळते, असा या ओळीचा भाव आहे. जनी मने चक्रपाणी, करी ऐसी हो करिनी. शेवटच्या वेळी जनाबाईचे स्वतःचे नाव घेत म्हणतात. जनी म्हणते, हे चक्रपाणी म्हणजे विठ्ठला, माझ्यावर अशी कृपा कर. चक्रपाणी म्हणजे हातात चक्र धारण करणारा भगवान विष्णू. येथे विठ्ठलाला विष्णूचे रूप मानून जनाबाई त्यांना प्रार्थना करतात. त्या देवाकडे कोणतीही भौतिक वस्तू मागत नाहीत. त्या फक्त देवाची जवळीक, भक्ती आणि कृपा मागतात. त्यांचे संपूर्ण जीवन विठ्ठलाच्या चरणी अर्पण झाले आहे. या अभंगातून संत जनाबाईची विठ्ठलावरील अनन्य भक्ती दिसून येते. त्यांना देवाचे दर्शन, संतांचा सहवास आणि मनाची शांती हवी आहे. त्या विठ्ठलाला प्रेमाने बोलवतात आणि आपले दुःख दूर करण्याची विनंती करतात. या अभंगाचा मुख्य संदेश असा आहे की मनापासून केलेली भक्ती
संतांचा सहवास आणि देवाचे स्मरण यामुळे जीवनातील अडचणीवर मात करता येते. देवावरील विश्वास आणि प्रेम हेच खरे समाधान देणारे आहेत. जनाबाईची भक्ती ही साधी, निर्मळ आणि प्रेमळ आहे. त्या देवाशी औपचारिकपणे नाही तर आपल्या जवळच्या व्यक्तीप्रमाणे संवाद साधतात. म्हणून त्यांची अभंग आजही भक्तांच्या मनाला स्पर्श करतात. जनाबाई या अभंगातून विठ्ठलाला हाक मारून त्यांचे दर्शन, कृपा आणि आध्यात्मिक शांती मागतात. संसारातील दुःखापासून मुक्त होऊन देवभक्तीत मन स्थिर व्हावे ही त्यांची प्रार्थना आहे. तर सर्वांना रामकृष्ण हरी.